हाय फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण एकदम हेल्दी मिल्कशेकची रेसिपी करणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, काही जणांच्या रक्तात आहे ना आयर्न किंवा लोह कमी असतं, ते वाढत नाही, किंवा मग प्लेटलेट्स कमी असतात, तेही इन्क्रीज होत नाही. तर मग अशा वेळेला काय होतं की असं वाटतं की नॅचरल काहीतरी आहे ना, एक सोर्स हवा की जेणेकरून ते वाढेल. तर यासाठीच आहे ना, स्पेशली आपण आहे ना आज मिल्कशेक करणार आहोत. तो आहे ड्रॅगन फ्रूट राजगिरा मिल्कशेक. अगदी साधा सोप्पा आहे, 2 मिनिटात होण्यासारखा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शुगर फ्री आहे. आणि ड्रॅगन फ्रूटचे तर आहे ना बरेच फायदे आहेत, जसं की भरपूर फायबर्स आहेत त्याच्यात आणि लोहही वाढतं, बरेच प्रॉब्लेम्स कमी होतात, गट हेल्थसाठी चांगलं आहे. सो असं हेल्दी ड्रिंक नक्कीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ड्रॅगन फ्रूट राजगिरा शेक करण्यासाठी आपण एक ना ब्लेंडर घेतलेला आहे. त्यात ना आपण हा एक राजगिऱ्याचा लाडू आपण आहे ना टाकून घेणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की राजगिऱ्याच्या लाया अवेलेबल होत नाही, पण लाडू सगळीकडे मिळतो. सो एक लाडू आपण घालून घेतलेला आहे आणि अर्धा ग्लास आपण दूध घालून घेणार आहे. लाडू कडक असतो, तो सॉफ्ट होण्यासाठी आपण 1-2 मिनटं फक्त हे असंच ठेवूयात, म्हणजे लगेच आपला लाडू जो आहे तो भिजतो. 1-2 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय की ना लाडू पूर्ण त्याच्यात मेल्ट झालाय, सॉफ्ट झालाय. आता काय करायचं आहे की ड्रॅगन फ्रूटचे ह्याच्यात तुकडे टाकून घ्यायचे आहेत. एक अख्खं ड्रॅगन फ्रूट मी सोलून आहे ना त्याचे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्यात आता तुम्हाला जितपत गोड पाहिजे त्या पद्धतीने 1 किंवा 2 चमचे मध घालून घेऊयात आपण. तसे ड्रॅगन फ्रूट आणि लाडू गोडच असतो, म्हणून मग मध थोडंसं कमी लागतं. आता आपण हे ब्लेंड करून घेऊयात. मिक्सचर आपण यांना ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि आधीच यांना आपण सगळं दूध टाकलेलं नाही आहे. बऱ्याच वेळा काय होतं, पीसेस राहतात. आता 1 ग्लास यांना दूध त्यात घालून घेऊयात. एकूण या शेकसाठी ना 1.5 ग्लास दूध लागतं. आता परत ब्लेंड करून घेऊयात. परफेक्ट आपला मस्तपैकी आहे ना शेक तयार झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. फ्रेंड्स, मस्त असा यम्मी आणि हेल्दी शुगर फ्री ड्रॅगन फ्रूट राजगिरा शेक तयार आहे आणि आपण तो सर्व करून घेतला आहे.